ऋतुसुदर्शनः कालः परमेष्टि परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः. ऋतू वसंतादी ऋतू हे ज्याचे स्वरूप आहे. सुदर्शन भक्तांना ज्याचे दर्शन सुखाने होते किंवा जो दिसण्यात सुंदर आहे. काल सर्वांना आवरणारा गुंडाळून घेणारा काल हे ज्याचे स्वरूप आहे. परमेष्टि परम म्हणजे श्रेष्ठ उत्कृष्ट अशा स्थानी राहणे हा ज्याचा स्वभाव आहे. परिग्रह भक्तांनी अर्पण केलेली पाने फुले फळे जो स्वीकारतो किंवा उद्धाराची इच्छा असलेले ज्याच्या आश्रयास जातात. उग्र भयप्रद सूर्यचंद्रादीही ज्याचे भय बाळगून नियमितपणे आपली कार्ये करतात असे वेदाने वर्णन केले आहे. संवत्सर वर्षरूप काल हे ज्याचे स्वरूप आहे किंवा सर्व भूते ज्याच्या ठिकाणी वास करतात. दक्ष दक्षतेने सर्व कार्ये करणारा किंवा दक्ष प्रजापती हे ज्याचे स्वरूप आहे. विश्राम सर्व जीवांचे जो विश्रांती स्थान आहे. अनेक प्रकारच्या व्यापांनी संतप्त होऊन दमलेल्या जीवांना त्याचे जवळ विसावा प्राप्त होतो. विश्वदक्षिण सर्व कामामध्ये कुशल किंवा बलीच्या यज्ञामध्ये ज्याने सर्व विश्वच दक्षिणा म्हणून मिळवले आहे. विस्तारस्थावरस्थाणुं प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. विस्तार विश्वरूपाने विस्तृत झालेला. स्थावर स्थाणू स्थिर असणाऱ्या व वाटणाऱ्या गोष्टी ज्याच्या आधारावर टिकून राहिल्या आहेत. प्रमाणम प्रमाणभूत स्वतःच ज्ञानभूत असल्याने ज्याचे प्रामाण्य निःसंशय आहे. बीजमव्ययम स्वतःच्या ठिकाणी वेगळेपणा न येऊ देता जो विश्वाचे मूल कारण होतो. अर्थ सुखरूप असल्यामुळे सर्व ज्याची अपेक्षा करतात सर्वांना जो हवासा वाटतो. अनर्थ पूर्ण काम असल्यामुळे ज्याला कशाची अपेक्षा नाही असा. महाकोश अन्नमय कोश प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय या 5 कोशांनी जो युक्त आहे. महाभोग अत्यंत श्रेष्ठ असा आनंद हाच ज्याचा उपभोग आहे. महाधन ज्याचे जवळ सर्व प्रकारचे धन अपरंपार आहे असा.